रिलॅक्स रिलॅक्स. आता तुमच्या मानेमध्ये C4 C5 मध्ये गॅप, म्हणजे तुमच्या या ठिकाणी या ठिकाणी 2 ठिकाणी गॅप आहे. त्या ठिकाणी गॅप पडून तुम्हाला कमीत कमी झाले 5 ते 8 वर्ष. बरोबर. त्यावेळेस तुमची वरती खाली सरकते. डिक सरकल्यानंतर तुम्हाला फक्त मानेमध्ये पहिले चमक भरणं, उसण भरणं असा प्रकार होतो. पण आता एवढ्या 6 महिन्यात 12 महिन्यात काय झालं, त्याच्यातली जी गादी सरकल्यामुळे ही जी नस असते, ही नस तुमच्या ब्रेनला, छातीला, पाठीला, शोल्डरला, हाताला कनेक्ट. म्हणून मानेपासून उजवा हात दुखतो, जड पडतो, रग लागते, कळ लागते, मुंग्या. त्याच्यामुळे आरड डोकं दुखणार, हात जड पडणार, बधीर पडणार, मुंग्या येणार, आधी छाती दुखणार. या गोष्टी झोपले, हात जड पडतो, बधीर पडतो, हाताला कळ लागते, असं झटका देतो. यालाच म्हणतात सर्व्हायकल स्पॉन्डिलायसिस. याच्यावरती मरेपर्यंत जरी गोळ्या खाल्ल्या, मेडिसिन परमनंटली बरा नाही पुढे सरकत. तर याला 3 दिवसांनी फरक पडतो, 10 दिवसात कव्हर होतो. पण 20% हा प्रॉब्लेम मरेपर्यंत राहील. 20% म्हणजे काय, तुम्ही डोक्यावर वजन घेतलं त्रास होईल, मान मोडली परत त्रास होईल, मानेला झटका बसला परत त्रास होईल, डोक्यावर खांदे वजन घेतलं परत त्रास होईल. याला म्हणतात सर्व्हायकल स्पॉन्डिलायसिस. दुसरा, तुमच्या कमरामध्ये 4थ्या आणि 5व्या मणक्यात गॅप आहे, म्हणजे वरची खाली सरकली, गादी फाटून बाहेर. कमरामध्ये पण L4 पायामध्ये तिथे पण तशीच तुम्ही पडले ना कधीतरी, बोलले दुखत नाही, पण दुखणार पण नाही. पण ज्याच्यातली गादी सरकल्यामुळे कमरापासून उजवा पाय दुखतो, हा पायला हे बघ ना तिथे दुखते. म्हणजे पुढच्या 2 ते 5 वर्षात हा डबल दुखणार. जसे जशी गादी सरकते तसा तो प्रकार वाढत जातो. त्याला पण 3 सेटिंग नंतर फरक पडेल, 10 दिवसात कव्हर होईल. पण 20% हा प्रॉब्लेम मरेपर्यंत आहे. म्हणजे तुम्ही लिमिट पेक्षा जास्त वजन उचललं, मी सांगितलेले नियम तोडले, त्रास परत होणार. म्हणजे 20 किलोच्या पुढे वजन उचलायचं नाही, वाकून जास्त काम करायचं नाही. 15 ते 20 किलोच्या पुढे जास्त वजन उचलायचं नाही, वाकून वजन उचलणं, बिना बेल्टचा जास्त प्रवास करायचा नाही, बिना बेल्टचं जास्त हेवी काम करायचं. तसंच मानेला नियम, उशा 2 घेणं, उद्या कुशा झोपणं, मानेला झटका देणं, हे कमी करायचं. उठतानापासून उजवा हात खाली टेकवायचा नाही, त्याच्यावर झोपायचं नाही. हे गोष्टी आयुष्यभर लक्षात ठेवा. नाही ठेवलं हा त्रास मला परत झोपाल. त्याला 3 सेटिंग नंतर फरक पडेल, 10 दिवसात कव्हर होईल. खाली नाही तुम्ही किती पण गोळ्या खाल्ल्या, या गोळ्या औषध तयार झाले. सर, मी तुम्हाला एक सांगू का, मी कधीच गोळ्या घेतली नाही, हाताला घेतलीच नाही. बरोबर नाही का? नाही. रिलॅक्स 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 रिलॅक्स. अंग सुरू नका, खाली जाऊ द्या. बस रिलॅक्स. बस इकडे मान करा, रिलॅक्स. लूज पाय, बोट ताट एकदम. हे बाईट प्रॉब्लेम तुमचा, वही ना झोपते एकदम, ब्लड सर्क्युलेशन पूर्ण पाहायला होत नाही. लूज कशी झोपा, माझ्याकडे तोंड करा, माझ्याकडे तोंड करा, सारखं पुढे करा, काना माझ्याकडे तोंड करा, करा अशी आहे. खालचा पाय स्ट्रेट, अशी आहे करा. रिलॅक्स. सेम पोझिशन, पाय इकडे, डोकं तिकडे, इकडे डोकं. खालचा पाय स्ट्रेट, बस अशी आहे करा ना आता. बस कमरावर ठेवा. रिलॅक्स. सेम पोझिशन, सर्व झोपा, पाय पकड योगिता, खाली सारखं, वरती मान करा, मान वरती उचला, खाली मान करा.